अरविंद केजरीवालांच्या पक्षातला सगळ्यात हँडसम आणि सगळ्यात पॉप्युलर चेहरा भाजप पळवणार की काय, ही चर्चा आज दिल्लीपासून इंस्टाग्राम पर्यंत आहे. जोरदार. कारण केजरीवालांच्या आम आदमी पार्टीनं राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवलं. आता या हटवण्याची कारणं आहेत ना, भलतीच इंटरेस्टिंग आहेत. कारण या राघव चड्ढांनी राज्यसभेत जे विषय मांडले ना, त्यामुळे सोशल मीडियावर ते तुफान चर्चेत आले. एवढे चर्चेत आले की काही जेंजीजना ते पुढचे पंतप्रधानच वाटू लागले. मोबाईल रिचार्ज 28 दिवसांचा करून कंपन्या ग्राहकांना लुटतात. एअरपोर्टवरचं महागडं खाणं लोकांचा खिसा खाली करतं. आरोग्य विम्यावरचा कर लोकांचा आजारपण आणखी कठीण करतं. 10 मिनिटांची ऑर्डर डिलिव्हरी लाखो डिलिव्हरी बॉयच्या जीवावर उठली. असे अनेक मुद्दे राघव चड्ढा यांनी राज्यसभेत मांडले. मुद्दे महत्वाचे होतेच, पण राघव चड्ढा यांची अभ्यासपूर्ण मांडणी, उत्कृष्ट वक्तृत्व आणि विशेष म्हणजे त्यांचं चॉकलेट बॉयवालं देखणे पण, त्यामुळे सोशल मीडियानं त्यांना हिरोज बनवलं. बरं, या हिरोचं पर्सनल लाईफही फिल्मी बरं का, कारण त्यांनी लग्न केलं ते सिनेमाच्या हिरोईनशी, परिणिती चोप्राशी. त्यामुळे त्यांच्या गुलाबी चर्चा सुद्धा रंगतदार. आता एकाच नेत्याच्या वाट्याला इतकं सगळं येत असेल आणि तेही फक्त 37 वर्षांच्या वयात, तर ते बाकीच्या नेत्यांना कसं रुचावं? नाहीच रुचलं आपच्या नेत्यांना. मग राघव चड्ढांबद्दलच्या तक्रारी सुरू झाल्या. बरं, त्या तक्रारी निराधारही नव्हत्या, कारण राघव चड्ढा लोकांना महत्वाच्या असणाऱ्या विषयावर राज्यसभेत बोलायचे, पण त्यांच्या पक्षाच्या आपच्या विषयावर चकार शब्द बोलत नव्हते. अरविंद केजरीवालांना अटक झाली तेव्हा ते लंडनमध्ये जाऊन बसले. गुजरातमध्ये आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली तेव्हा गप्प बसले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांनी ठराव केला तर चड्ढा साहेबांनी त्यावर सहीच केली नाही. विरोधकांनी राज्यसभेमधनं वॉकआउट केलं तर हे एकटेच पंतप्रधानांचं भाषण ऐकत बसले. आता राघव चड्ढा इतकं बरं वागतायत म्हटल्यावर सरकारही त्यांचं ऐकणार ना. मग एअरपोर्टवर स्वस्तातले उडान कॅफे आले, आरोग्य विम्यावरचा GST ही रद्द झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चड्ढा साहेबांना राज्यसभेमध्ये बोलायला नीट वेळ दिला जाऊ लागला. सरकारची म्हणजे भाजपची राघव चड्ढांवरची ही मेहरबानी आपच्या डोळ्यात आली आणि शेवटी पार्टीनं चड्ढांना उपनेते पदावरून हटवलं. राज्यसभेत पक्षाच्या वाट्याचा वेळ त्यांना बोलायला देऊ नये असंही कळवलं. मग चड्ढांनी मेरी खामोशी को मेरी हार मत समजना असं त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणत खुला इशारा दिला. चड्ढांची 2 वर्षांची राज्यसभेची टर्म अजून बाकी आहे. तोपर्यंत आता ते पक्षात थांबतात की पुढच्या वर्षीच्या पंजाब निवडणुकांच्या अगोदर काही मोठा निर्णय घेतात, बघूया.